तर एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांची बैठक सुरू असल्याची माहिती समोर येते। तर एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांची बैठक सुरू आहे। बच्चू कडू यांना विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी, थोड्याच वेळात बच्चू कडू शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडनं। गिरीश, बैठक नेमकी आत्ता का सुरू आहे? नक्कीच श्रुती, मी सध्या नंदनवन या शासकीय निवासाने जिथे एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये बैठक सुरू आहे, ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की त्यांच्या पक्षप्रवेशाची जी तयारी आहे ती सुद्धा या ठिकाणी जवळपास पूर्ण झालेली आहे। स्वतः उदय सामंत त्या ठिकाणी होते आणि आपण पाहतोय की आता कुठल्याही क्षणी या ठिकाणी बच्चू कडू आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचतील आणि मग शिवसेनेचा जो भगवा झेंडा आहे तो बच्चू कडू यांच्या हाती दिला जाईल आणि यानंतर पक्षप्रवेश करून घेतल्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे नॉमिनेशन फॉर्म भरण्याची ती सुद्धा पूर्ण पार पडणार आहे। 3 वाजेपर्यंतची वेळ आणि त्यापूर्वी आपण पाहतोय की आता हालचालींना या ठिकाणी वेग आलेला आहे। अजूनही ही बैठक जी आहे ती काही वेळ सुरू राहील असं बोललं जातंय, पण कुठल्याही क्षणी हे जेव्हा बाहेर पडतील त्यावेळी या ठिकाणी पक्षप्रवेश होईल आणि त्याची जी तयारी आहे ती सुद्धा कशा पद्धतीने सुरू आहे ते आपण पाहतोय। फॉर्म भरून घेण्याची जी प्रक्रिया ती सुद्धा या ठिकाणी सुरू आहे। पहिले त्यांना या ठिकाणी सभासद करून घेतलं जाईल, मेंबर करून घेतलं जाईल शिवसेनेचा आणि त्यानंतर पुढची जी प्रक्रिया ती सुद्धा होईल। आपण पाहतोय बघा, लगबग सुरू झालेले, स्वतः कॅबिनेट मंत्री उदय सामंत आहेत ते पुढाकार घेत आहेत आणि हे सगळी जे फॉर्म भरण्याची प्रक्रिया ती कशा पद्धतीची असणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी स्पष्टपणे पाहतोय। मुरजी पटेल या ठिकाणी आहेत आणि हालचाली ज्या आहेत त्या सध्या या ठिकाणी नंदनवन निवासस्थानी वाढलेल्या आहेत। विधान भवनामध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्येच फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया ती पूर्ण होईल अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे शिवसेनेचे जे अधिकृत उमेदवार असणार आहेत विधान परिषदेवर ते आता बच्चू कडू असतील आणि त्याची जी तयारी आहे ती सध्या सुरू आहे। या बच्चू कडू शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, बऱ्याच वर्षानंतर ते शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत आणि त्यामुळे राज्यमंत्री पदाची सुद्धा जी माळ आहे ती त्यांच्या गळ्यामध्ये पडण्याची शक्यता आहे। नक्कीच गिरीश, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद।